रामकृष्ण हरी. आत्ताच पांढरा बाबा गेला आणि भगवा बाबा आलाय. बराच वेळ झालं. तुम्ही असं म्हणत असताल की आता पांढऱ्या बाबाचं संपलं, आता हे बाबा किती वेळ लावतोय कुणास ठाऊक. स्वयंपाकाचं खूप छान असा सुंदर वास सुटलाय. महाप्रसादाचा सर्वांना आस्वाद घ्यायचा आहे, त्यामुळे मीही काय खूप लांबवणार नाही. फक्त काही गोष्टी जीवनामध्ये आपण का अंगी करायच्या एवढंच सांगणार आहे आणि थांबणार आहे. या उद्रेश्वर महाराजांच्या पावनभूमीत आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात. उद्रेश्वर महाराजांच्या आशीर्वादानं तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये अगदी सुंदर असं क्षण यावेत आणि सुंदर असं जीवन जगावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आज या ठिकाणी बालाजी महाराजांना संभाजी महाराजांबद्दल तुम्हाला सांगितलं. संभाजी महाराज हिंदू धर्मासाठी आपलं जीवन जगले आणि या धर्मासाठी जीवन समर्पित केलं. हे आपल्याला महाराजांनी सांगितलेलं ऐकायला छान वाटतं, पण त्याच्यातलं आपल्या जीवनामध्ये काय येतं का हा थोडासा आपण विचार करावा लागेल. आज या ठिकाणी खूप मोठमोठी संत मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. बऱ्यापैकी संत मंडळींचा आपल्याला परिचय आहे, पण मी एका व्यक्तीचा, एका महान व्यक्तीचा या ठिकाणी परिचय थोडक्यात करून देतो, म्हणजे मला बोलायला सोयीचं जाईल. आज आपल्या ठिकाणी उत्तमराव कुदळे तथा बाहुराव कुदळे मूळचे सातारा जिल्ह्यातले खटाव तालुक्यातले आहेत. खरं तर आम्ही भगव्या वेशात आहोत ते, पण पांढऱ्या वेशातले खरे संत कोणाला म्हणावं तर त्यांच्याकडे बघितल्यावरती आम्हाला कळतं. आपलं 63 वर्षाचं जीवन समाजासाठी कसं द्यावं याचं उत्तम उदाहरण सांगायचं असेल तर ते भाऊराव आहेत. 63 वर्ष आपलं कुठलाही संसार, प्रपंच, लग्न कुठल्याही गोष्टीत न अडकता केवळ या भारत भूमीवरच्या तरुणांना कसं जगायचं हे सांगण्याचं काम गेले 45 वर्ष भारतभरातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन ते करतायत. आज त्यांच्याकडे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात अशा 3 राज्याचं गो संवर्धन म्हणजे काय, आज आपण गायी वाचवणं एवढा एकच विषय मांडतो, पण ते या 3 राज्यामध्ये जाऊन गायीचं संगोपन का करायचं आणि तिचं महत्व काय आहे. तर मी एका वाक्यात सांगेल त्या गायीचं महत्व काय आहे. बघा, आज आम्ही म्हणतो दुष्काळ पडला, कोणी म्हणतं शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त झालं, शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याची वेळ आली. तर मी एका छोट्याशा वाक्यात सांगतो, क्या जिस सरजमी पर गाय का खून बह रहा है, क्या उस सरजमी पर किसान खुशियों से जिएगा. जिस सरजमी पर गाय का खून बह रहा है, क्या उस सरजमी पर किसान खुशियों से जिएगा. कभी नहीं जी सकता, क्योंकि उस माँ का खून इस मिट्टी में जल रहा है. आम्ही सहजपणे म्हणतो ज्याच्या दारामध्ये देशी गाय आहे त्याचं कुटुंब सुखी आहे, आणि हे खरोखर वास्तव आहे. म्हणून मी सांगेन, केम सारख्या गावातल्या, माझ्या तालुक्यातल्या सगळ्यात मोठं गाव आहे, त्या गावातल्या लोकांना सांगेल, प्रत्येकाच्या दारात गोशाळेमध्ये गाय सांभाळण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये गाय सांभाळली गेली तर खऱ्या अर्थानं हेच खरं आमचं पुण्य. आणि म्हणून मी बावरावासारख्या माणसांना समोर बसलेला असताना माझ्यासारख्यानं बोलणं खूप कठीण असतं, पण त्यांचा आशीर्वाद घेऊन माझ्या मुखात निघालेले शब्द जे चांगले आहेत ते तुमच्यासाठी घ्या. चुकून एखादा वाईट शब्द निघाला तो परमेश्वराच्या चरणावरती सोडून द्या. मी सांगणार आहे, आज माझ्या माहितीप्रमाणे या केम गावची लोकसंख्या 13,000 आहे ना, 15,000 झाली, बरोबर आहे. 15,000 लोकसंख्येचं गाव आहे. आणि या गावामध्ये मी प्रत्येकाला आवाहन करणार आहे आज, कारण आज त्या निमित्तानं हा कार्यक्रम ठेवलेला आहे. वर्धापन दिन. अनेकांना प्रश्न पडला असेल, हनुमान चालीसाचा वर्धापन दिन म्हणजे काय आणि हे असं बी असतं का. तर ते तसं नसतं, पण ते निर्माण करावं लागतं, कारण या भूमीतल्या लोकांना ते सांगणं गरजेचं असतं की या गावामध्ये 52 आठवडे झाले हनुमान चालीसा हनुमान मंदिरामध्ये चालते. मग ते 15,000 लोकसंख्येच्या गावातली किती तरुण माणसं, तरुण पिढी या मंदिरात हनुमान चालीसाला येऊन बसते. आहे गांभीर्याने विचार करण्याचा प्रश्न आहे.
आज अनेक वयस्कर माता मावळे या ठिकाणी बसले आहेत, अनेक वयस्कर ज्येष्ठ पुरुष या ठिकाणी बसलेले आहेत. या भारत भूमीमध्ये अनेकांना या गोष्टीचं दुःख आहे की आज अनेक गोष्टी प्रगती पथावरती गेलेल्या आहेत. पण या प्रगती पथावर जात असताना विज्ञानानं प्रगती केली. कधी कधी हा प्रश्न विचारत असताना आम्हाला वाटतं की विज्ञानानं प्रगती नाही तर कदाचित विज्ञानानं अधोगती केली. विज्ञानानं आम्हाला काय सांगितलं? विज्ञानानं आमच्या माणसांचे 2, 3, 4, 5 भाग केले. एकत्र कुटुंब पद्धती संपवली. मी असं का म्हटलो? विज्ञान का म्हटलो? कारण आजची पिढी मोबाईल मध्ये जगायला लागली आणि मोबाईल मध्ये जगल्यामुळं एकल कोंडी झाली. म्हणून त्या लोकांना आज एकल पायात एकत्र न राहता एकटं राहण्याची सवय झाली. आणि म्हणून म्हणेल मी, विज्ञानानं प्रगती करण्याच्या ऐवजी अधोगती केली. अधोगती का म्हणेल? कारण पूर्वीच एकत्र कुटुंब ही हिंदू धर्माची खरी व्यवस्था होते आणि ही व्यवस्था आमची चुकली. म्हणून आज आमची सुखी जेवणाची पद्धत संपली. आज बघा तुम्ही, घरामध्ये 5 माणसं असतील, 5 माणसं कधी एकत्र जेवताना पाहिली? मुलगा कधी जेवला हे बापाला माहित नाही, बाप कधी जेवला ते सुनाला माहित नाही, सून कधी जेवली ते सासूला माहित नाही, सासू कधी जेवली ती पोराला माहित नाही. ही आज आमची व्यवस्था आहे. आणि व्यवस्था कशामुळे झाली? तर या तुमच्या हातात आलेल्या मोबाईलमुळे झाली. आणि याच मोबाईलनं मंदिरात येण्याची सवय मोडली. इथे ज्येष्ठ मंडळी अनेक आहेत, मी सांगतो. कुठल्याही 50 वर्षापेक्षा अधिक पुरुषाला विचारा, त्याच्या जीवनाची सुरुवात सकाळी आंघोळ केल्यावर गावामधल्या देवामध्ये जाऊन मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय सुरुवात होत नव्हती. आजच्या तरुण पिढीची सुरुवात कशी होती? झोपेतनं 4 वाजता उठो, 5 वाजता उठो, नाही तर 10 वाजता उठो, गुस्स्याचं डबडं हातात. मंदिरात जाण्याची व्यवस्था आमची संपली आणि म्हणून आमचं सुखही संपलंय. आम्ही सुखापासून दूर झालोय, दुःखामध्ये जीवन जगू लागलोय. आणि दुःख म्हणजे काय? आज बघा तुम्ही, लग्न झालं तर 2 वर्षापेक्षा अधिक काळ अनेक लग्न टिकेन असे झालेत. काही लग्न 4 महिना 5 महिन्यापेक्षा अधिक काळ टिकत नाहीत. याची कारण कुठेतरी आम्हाला शोधावी लागतील. आणि म्हणून मी सांगणार आहे, इथं बसलेल्या ज्येष्ठ महिलांना सांगणार आहे, ज्येष्ठ पुरुषांना सांगणार आहे, तुमच्या मुलाला कदाचित 2 एकर जमीन घेऊन नाही ठेवता आली तरी चालेल. 1 कोटीचा बंगला नाही बांधता आला तरी चालेल. पुण्या मुंबईमध्ये बिल्डिंग घेऊन देता नाही आल्या तरी चालेल. परंतु त्याला संस्कार नावाची गोष्ट द्या, तरच तुमचं म्हातारपण सुखात जाणार आहे. नाहीतर पोरगा अमेरिकेत शिकतो. काल परवा तुम्ही पाहिलं असेल, टीव्हीवर दिसलं, पेपरला दिसलं, मोबाईलला दिसलं, आईचा मृत्यू झाला आणि त्या गावातल्या 4 माणसांनी अमेरिकेत राहणाऱ्या मुलाला फोन केला आणि मुलाला सांगितलं व्हॉट्सअप कॉल करा, तर मी इथूनच श्रद्धांजली वाहतो. ही वेळ आज आमच्यावर का आली? आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे, काही नाही जमलं तर दर शनिवारी आपल्या मुलांना, आपल्या नातवांना हनुमान चालीसा, संध्याकाळची वेळ 7ची ना, 8ची वेळ आहे, 8 वाजता या मंदिरात आवर्जून पाठवा. मी आज तुम्हाला या ठिकाणी शब्द देऊन जातो, ज्यांचा मुलगा, ज्यांचा नातू दर शनिवारी या मारुतीच्या मंदिरामध्ये हनुमान चालीसाला उपस्थित राहील, त्याची हनुमान चालीसा पाठ होईल, कधीही त्याच्या घरामध्ये आजी आजोबाला, आई वडिलांना दुःखाला सामोरं जावं लागणार नाही. कधीही तुमच्यावर अशी म्हणण्याची वेळ येणार नाही, माझा पोरगा व्यसनानं बर्बाद झाला. तुमच्यावर ही वेळ येणार नाही. आणि ही वेळ येऊन द्यायची नसेल तर तुम्हाला तुमचा नातू, तुमचा पोरगा, तुमचा भाऊ या मंदिरात यायला शिकवा. आम्ही रोज म्हणणार नाही, पण किमान आठवड्यातून 1 दिवस 20 मिनिटं आम्हाला काय अडचण आहे? नाही ना? मग आजपासून मी या सांगितल्यानंतर इथं शपथ घ्या, मी आजपासून माझा नातू, माझा मुलगा, माझा भाऊ दर शनिवारी म्हणजे आठवड्यातून 1 दिवस 20 मिनिटं धर्माच्या कामासाठी मारुती मंदिरामध्ये पाठवणार. चालेल? चालेल?
नक्की. चला, ज्यांचा मुलगा या नातू या मारुतीच्या मंदिरात येणार त्यांसाठी मी शब्द देऊन जातो, तो कधीही त्याच्या आयुष्यामध्ये वायाला जाणार शब्द आहे माझा, जाणार नाही. आणि जर असं झालं तर मला आवर्जून भेटा. म्हणजे मी हे का सांगतो, जर तो मंदिरात आला तर मारुतीच्या मंदिरात बघा, मी सोपी गोष्ट सांगतो, लांब खोलात जात नाही. कुठल्याही गावात जावा, गावाच्या एसीवर सुरुवातीच्या गावाच्या सुरुवातीला मारुती मंदिर आपल्या पूर्वजांनी बांधून ठेवली. का? त्यांना अक्कल नव्हती म्हणून? होती ना अक्कल त्यांना. विज्ञानापेक्षा ती माणसं खूप हुशार होती. चांदणीकडे बघून सांगायची किती वाजले, आम्हाला मोबाईल बघून कळत नाही, म्हणजे ते नक्कीच आपल्यापेक्षा हुशार होती. नक्षत्र बघून तू कुठला दिवस आला हे सांगायची पूर्वज आमचे, आम्हाला नक्षत्र म्हणजे काय हे कळतच नाही. म्हणजे ते विज्ञानापेक्षा माणसं हुशार होती. आणि म्हणून त्यांनी हे का बांधलं, तर हेच गावाचं खरं पावित्र्य आहे, हेच गावाची खरी शक्ती आहे आणि हीच गावाची खरी आराधना आहे. आणि म्हणून मी सांगणार आहे, वर्धापन दिनाच्या म्हणजे 52 आठवडे या ठिकाणी हनुमान चालीसा चालली. इथून पुढे ज्यावेळेस पुढचा वर्धापन दिन म्हणजे 104वी ज्यावेळेस हनुमान चालीसा या ठिकाणी असेल, त्यावेळेस या हनुमान चालीसाला किमान 400-500 तरुण बाल या ठिकाणी उपस्थित राहाल अशी छोटीशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. आणि या सगळ्या मुद्द्यांवरती येत असताना हे सगळं का सांगतो, तर केवळ याच्या पाठीमागचा माझा छोटासा उद्देश आहे. तो म्हणजे माझा हिंदू धर्म अखंड राहिला पाहिजे. कसा राहिला पाहिजे? अखंड राहिला पाहिजे. म्हणजे काय? तो दीर्घकालीन टिकून राहिला पाहिजे, टिकून राहणारच आहेत. साधू संतांचे आशीर्वाद या भूमीवरती आहेत. साधू संतांच्या प्रगाढ तपश्चर्यानंतर हा धर्म आजही टिकून आहे. शेकडो वर्ष नाही, 1000 वर्ष झाली माझा धर्म टिकून आहे. पण ते टिकून ठेवण्यासाठी 1, 2 आणि 3 माणसांनी काम करून चालणार नाही. हजारो लाखो माणसांनी हे करावं लागेल, हे टिकून ठेवावं लागेल. आणि याची आवश्यकता काय आहे, तर छोटस उदाहरण मी सांगतो. भारताची फाळणी झाली, फाळणीनंतर 2 देश झाले. त्याही वेळेस 18% हिंदू पाकिस्तान मध्ये गेला. आज किती टक्के उरला? 0.2%. किती उरला? मग तिथला हिंदू समाज गेला कुठं? पळून गेला. कुठं गेला आणि का गेला? याचं कारण सांगतो. आज इथं बसलेल्यापैकी वेगवेगळ्या आपण जातीचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या भाषेचे एकत्र बसलेलो आहोत. आणि याचाच फायदा समाज व्यवस्थेतल्या काही कंटकांनी घेतला आणि तुमच्या आमच्या जातीमध्ये वाद लावून देऊन आमची व्यवस्था बिघडवली. जातीमध्ये भांडण्यासाठी सांगितलं आणि आमच्या व्यवस्थेचा गैरफायदा घेऊन इथल्या व्यवस्था संपवल्या. आणि म्हणून सांगणार आहे, जात पात पंथ भेद सगळं काही आम्हाला विसरायचंय आणि केवळ हिंदू म्हणून संघटित व्हायचंय. आणि जर तुम्ही केवळ हिंदू म्हणून जीवन जगलात तर आणि तरच येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुमचं जीवन सुफल आणि सुंदर असणार आहे. आणि म्हणून सांगेल, सगळं विसरा आणि केवळ या मातीमध्ये, या पवित्र जागेमध्ये हिंदू म्हणून एकत्र या, हिंदू म्हणून जीवन जगा, बंधुत्व टिकून ठेवा. आणि तरच आपलं आयुष्य पूर्णपणाला, आपली नौका जीवन कडेपर्यंत पोहोचेल. एवढी छोटीशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि माझं या ठिकाणी मला बोलवलं, महाराजांच्या कीर्तनानंतर खरं तर मी बोलणं उचित नव्हतं, पण तुमच्या सगळ्यांची इच्छा होते आणि म्हणून मी तुमच्या समोर अगदी थोड्याशा शब्दात, माझ्या छोट्याशा शब्दांमध्ये तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. जे काही त्यात चांगलं आहे ते तुमच्या अंगीकारा, तुम्ही अंगीकारा, त्याचा स्वीकार करा. आणि त्यातून काही जे वाईट आहे ते सोडून द्या. जीवन खूप छानपैकी जगा. मी सांगता जाता एवढं एकच वाक्य सांगेन, आयुष्यामध्ये जसं महाराजांनी सांगितलं, तुमच्या आयुष्यातनं 3 प काढून टाका आणि 4 भ मिळवा. तसं मी एकच वाक्य सांगणार तुम्हाला. आयुष्यामध्ये चोरी, लपड आणि व्यसन 3 गोष्टी करायच्या नाहीत. काहीही करा आणि काळ्या रात्री कधीही फोन करा. 3 गोष्टी केल्यावरती चुकूनही मला फोन करायचा नाही.
आणि मी आवर्जून शब्द देऊन जातो, जो कार्यकर्ता या मंदिरात येऊन हनुमान चालीसा म्हटलाय त्याच्याकडून ही 3 गोष्टी कधीही होणार नाहीत, हाही माझा शब्द आहे. 3 गोष्टीवरून कधीही तुमच्यावरती कुठलाही प्रसंग येऊ द्या, कधीही करणाराचं फोन करा, मी कधीही तुमच्यासाठी उपलब्ध आहे. माझी या गावातली बजरंग दलाची सकल हिंदू समाजाची टीम तुमच्यासाठी उपलब्ध आहे. कधीही सांगा, कधीही तयार आहोत आम्ही. पण या 3 गोष्टी सोडून जीवन जगा, तुमचं जीवन अतिशय सुंदरपणे सफल होईल आणि हे जीवन सफल व्हावं अशी मारुतीराया चरणी मी प्रार्थना करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम.